पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागानं कामकाजातील दिरंगाई प्रकरणी 30 पैकी 24 विभागीय निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। विभाग प्रमुख यांनी 7 दिवसात खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले असून कारवाईचा इशारा सुद्धा दिलेला आहे। प्रलंबित प्रकरणं 1 महिन्यात निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले। पुण्यातील खडकवासला धरणातून 29 मार्च ते 27 एप्रिल दरम्यान 2.52 टीएमसी पाणी शेतीकरता सोडण्यात आलंय। याचा बारामती, दौंड, इंदापूर आणि हवेली तालुक्यातल्या पिकांना मोठा फायदा झालाय। सध्या धरणात 36 टीएमसी पाणीसाठा असून मे अखेरपर्यंत आवर्तन सुरूच राहणार आहे। नाशिक महापालिकेच्या 6 प्रभाग समिती सभापती पदांसाठी 8 नगरसेवकांचे अर्ज हे दाखल झालेले आहेत। उद्या निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अपर विभागीय आयुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सर्वाधिक सभापती पद भाजपकडे जाण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरातील महापौर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली आहे। शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्गातील तांत्रिक अडचणी आणि पावसाळ्यात होणारी पाणीकोंडी यावर तोडगा काढण्याकरता ही बैठक घेण्यात आली। भुयारी मार्गात मडपंप बसवावा, उंच वाहनांना रोखण्याकरता गर्डरची उंची कमी करावी असे आदेश यावेळी महापौरांनी दिले। छत्रपती संभाजीनगर शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत विभागीय आयुक्तांच्या समितीनं येत्या 30 एप्रिल रोजी बैठक घेण्याचे आदेश दिलेत। तसंच बैठकीत कंत्राटदारांची प्रलंबित बिलं आणि आतापर्यंतच्या कामावर चर्चा करावी असे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी दिलेत।